साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त एक दिवसीय राज्यस्तरीय बूडो मार्शल आर्ट स्पर्धा हडपसर काळेपडळ येथील हनुमान सेवा ट्रस्ट मंदिर हॉलमध्ये रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बूडो फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुधाकर पणेकर उपस्थित होते. सदर स्पर्धेचे संपूर्ण आयोजन बोडो मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिहान लहू पारवे यांनी केले असून या जिल्हास्तरीय स्पर्धेत 90हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर शंतनू जगदाळे, ॲडव्होकेट अमोल पाटील, डॉक्टर प्रसाद जोगदंड, सुरेश झोंबाडे, महेश टेले पाटील, मच्छिंद्र गायकवाड आदी होते. स्पर्धेचे रेफरी म्हणून प्रथमेश कांबळे, माधवी तौर, प्रणिता कांबळे, मिलिंद भिसे, विकास ताटे, अनुराग पारवे, अर्णव गायकवाड आणि मनोज करडे यांनी काम पाहिले. प्रत्येक स्पर्धकांनी मेडल मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित देखील करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धकांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला अपक्ष यांच्या प्रयत्नाने तुमच्या आई वडीलच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता, त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्याकरिता तुम्ही निश्चित ऑल इंडिया आणि इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही मैदानात उतरतील आणि निश्चित तुम्ही यामध्ये एखाद्या मुली एखाद्या मुला सुवर्ण पदक आपल्या देशासाठी मिळून दे असं मी तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवतो. आपला आई वडीलचे स्वप्न तुम्ही पूर्ण करणार का मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आवाज नाही पोहोचला व्हेरी गुड. आता आवाज दिले त्याप्रमाणे तुम्ही हे मैदानात आपला शक्ती आपला बुद्धी प्रदान करून आपण आपला यशस्वीरित्याने आपण या स्पर्धा पार पाडेल असं अपेक्षा ठेवतो. येणाऱ्या काळामध्ये माझ्या स्वप्न तुमच्या आई वडीलचे स्वप्न या मूळच्या माध्यमातून तुम्ही एखादा पोलीस अधिकारी, एखादा ॲडव्होकेट, एखादा मोठा IAS IPS अधिकारी होईल असा अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. मी जास्त वेळ घेत नाही, मला खूप काही बोलायचे होते परंतु वेळ कमी असल्यामुळे मी माझ्या वाडीला विराम देतो. जय भारत. बूडो मार्शल आर्ट्समधील प्रतिनिधींना माहिती आहे. आपण असाच आपला आशीर्वाद त्या खेळाडूंच्या डोक्यावरती सतत ठेवावा अशी मी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या संघटनेमार्फत विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीसाठी आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी हे उपक्रम राबवून आपण जयंती साजरी करत आहात. या विषयी खरोखरच तुमचं कौतुक वाटतं. आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या यांच्या वतीने तुम्हाला आश्वस्त करतो. इथून पुढे आपल्या असोसिएशनच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रत्येक उपक्रमासाठी आमची संघटना सदैव तुमच्या सोबत असेल. आज परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि आता अमोल पाटील सरांनी सांगितलं की ज्या महामानवाने जी क्रांती केलेली आहे, जो विचारांचा वारसा समाजाला दिलेला आहे, त्या महामानवांची किंवा महापुरुषांची जयंती साजरी करत असताना आपण जी काय DJ युक्त किंवा धांगडधिंगा करत नको ते मद्यप्राशन करत आपण जी जयंती साजरी करतो त्याला खऱ्या अर्थानं मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या भूमिकेतनं या